नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर माहिती बघणार आहोत। तो विषय म्हणजे कोणता? तर गुरुमाऊली म्हणतात स्वामी सेवेकरी कसा असावा। आणि आता येत आहे गुरुपौर्णिमा। तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपण कोणता संकल्प करायला पाहिजे? तर आपण स्वतःला घडवूया, स्वतःमध्ये बदल करूया आणि स्वामी सेवेकरी बनण्याचा प्रयत्न करूया। तर हा आपण संकल्प करायला पाहिजे। तर मग आपण सर्वात अगोदर सेवेकरी या शब्दाचा अर्थ बघूया। तर सेवेकरी या शब्दाचा अर्थ काय आहे? से म्हणजे सेवा करण्याचा भाव ज्याच्यामध्ये आहे असा तो। वे म्हणजे सेवेसाठी वेळ देण्याची तयारी आहे असा तो। क म्हणजे सेवेसाठी कष्ट करण्याची तयारी आहे असा। आणि री म्हणजे जो निरर्थक गोष्टीमध्ये वेळ वाया घालवत नाही, व्यर्थ गोष्टीमध्ये असा तो। तर म्हणजे कसं आहे ना, ज्याच्यामध्ये सेवा करण्याची तयारी असते, वेळ देण्याची तयारी असते आणि कष्ट करण्याची तयारी असते आणि जो व्यर्थ गोष्टीमध्ये लक्ष देत नाही ना, याला सेवेकरी म्हणत असतात। आता कसं आहे ना, सेवेकरी म्हणजे फक्त सेवा करणारा नाही, त्याच्यामध्ये काही गुण असणेही महत्त्वाचं असतं। जसं की गुरुभक्ती, सेवाभाव, नम्रता, प्रामाणिकपणा, संयम, शिस्त आणि नेतृत्व हे गुण सुद्धा त्याच्यामध्ये असायला हवेत। मग सेवेकरी कसा असावा? तर त्याच्या मनामध्ये गुरुसेवेबद्दल प्रेम असावं, वागण्यामध्ये नम्रता असावी, कामामध्ये प्रामाणिकपणा असावा, अडचणीच्या वेळी संयम असावा आणि समजा त्याच्यामध्ये शिस्त असावी। तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये असायला हव्यात। तर फक्त सेवा करून चालत नाही, तर सेवेमध्ये भाव असणंही तितकंच महत्त्वाचं असतं आणि नम्रता, समर्पणही तितकंच महत्त्वाचं असतं। म्हणून आपण काय करायला पाहिजे? गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सगळ्यांनी एक संकल्प करूया आणि स्वामी सेवेकरी आपण स्वतःला घडवूया। आपण आपल्यामध्ये अहंकार बाजूला ठेवून तक्रारी करत बसण्यापेक्षा आपण एकदम प्रामाणिकपणे काम करू, आपला अहंकार बाजूला ठेवून आपण एकदम नम्रतेने वागून आपण स्वतःमध्ये बदल घडवूया आणि स्वामी सेवेकरी बनण्याचा प्रयत्न करूया। तर आजच्यासाठी एवढंच। तर आपले असे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना श्री स्वामी समर्थ।